2-3 दिवसापूर्वी मी मृत्यूपत्राबद्दल एक कायदेशीर व्हिडिओ टाकला होता. त्याच्यावर मला एका क्लायंटचा फोन आला. तसं तर बरेच फोन आले, पण त्यांनी मला विचारलं की मृत्यूपत्र बनवण्याचे किती प्रकार आहेत, त्याबद्दल थोडीशी तुम्ही जर माहिती सांगितली आम्हाला तर नक्की त्याचा आम्हाला फायदा होईल. म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. आपण आज बघू की विशेष मृत्यूपत्राचे किती प्रकार आहेत. आणि आज हा विषय देखील खूप महत्त्वाचा आहे. अनेक लोकांचं आयुष्यभर तुम्ही जे कष्ट करतात आणि संपत्ती गोळा करतात आणि ती तुम्ही संपत्ती कमवल्यानंतर तुमचा ज्यावेळेला मृत्यू होतो त्यावेळेला त्याचं वाटप कसं होतं, काय होतं, आणि ते जर तुम्ही मृत्यूपत्र केलं नसेल तर आपल्या वारसांमध्ये किती भांडणं होतात हे आपण आता सध्या बघतो आहोत. आधी हे असं मृत्यूपत्र करण्याची काही गरजच नव्हती, पण आत्ताचा काळ बदललेला आहे. पूर्वीसारखी लोकं नाही राहिलीत किंवा विश्वास नाही राहिला, एकीपणा नाही राहिला, एकत्रित कुटुंब राहिलं नाही, म्हणून हे वादही होत आहेत. तर आपला तो विषय नाही, पण मृत्यूपत्र करण्याची वेळ आज आलेली आहे आणि ते कोणत्या प्रकारे तुम्ही केलं पाहिजे याबद्दल मी आज सांगणार आहे. तर वारसांमध्ये वाद होऊ नये म्हणून हे मृत्यूपत्र तुम्ही केलेलं पाहिजे आणि ते खूप गरजेचं आहे आजकाल. तर सर्वात आधी आपण मृत्यूपत्र म्हणजे काय हे बघणार आहोत. भारतीय उत्तराधिकार नियमन 1925 म्हणजेच इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925च्या कलम 2H नुसार एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूनंतर त्यांची मालमत्ता कशी वाटली जावी याबाबत केलेली कायदेशीर घोषणा म्हणजे मृत्यूपत्र. मृत्यूपत्र हे व्यक्तीच्या मृत्यूनंतरच प्रभावित होतं, म्हणजे ते प्रभावी ठरतं. वैध मृत्यूपत्र करण्यासाठी आवश्यक अटी कोणकोणत्या आहेत आपण ते बघू. इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925च्या कलम 59 आणि 63 नुसार मृत्यूपत्र करणारी व्यक्ती ही सज्ञान म्हणजेच मेजर असली पाहिजे. ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे. कोणत्याही दबावाखाली, धमकीखाली किंवा फसवणुकीखाली त्यांनी मृत्यूपत्र हे केलेलं नसावं. तसंच मृत्यूपत्रावर मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची सही किंवा अंगठा जे काही असेल ते त्यांनी केलेलं असलं पाहिजे. किमान 2 तरी साक्षीदार तिथं पाहिजेच आणि त्यांच्या सह्या पाहिजेत. या सर्व गोष्टी आवश्यक असतात. वैध मृत्यूपत्राचे किती प्रकार आहेत हा आपला आजचा मुद्दा आहे आणि या विषयावरच मी आता बोलणार आहे. लेखी मृत्यूपत्र हा सर्वात सामान्य आणि सुरक्षित प्रकार आहे. यामध्ये व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार मालमत्तेची माहिती, वारसांची नावे आणि वाटपाची पद्धत लिहून ठेवते. यावर मृत्यूपत्र करणाऱ्याची आणि 2 साक्षीदारांची सही आवश्यक असते. हा प्रकार न्यायालयात सर्वात जास्त मान्य केला जात असतो. दुसरा आहे नोंदणीकृत मृत्यूपत्र. रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908च्या सेक्शन 18 नुसार मृत्यूपत्राची नोंदणी करणे ऐच्छिक आहे. नोंदणी बंधनकारक नसली तरी ती केल्यास मृत्यूपत्राची विश्वासार्हता हा वाढत असतो. म्हणून सब रजिस्टर कार्यालयात जाऊन नोंदणी करता येते. त्याचे कोणते फायदे होतात तर बनावटपणाचा धोका हा कमी होतो, हरवण्याची शक्यता कमी होते, म्हणून न्यायालयात देखील तुम्हाला पुरावा म्हणून हा मजबूत ठरू शकतो पुरावा म्हणून. तसंच अनोंदणीकृत मृत्यूपत्र. नोंदणी न करता देखील मृत्यूपत्र पूर्णपणे वैध ठरू शकते, परंतु यात सेक्शन 63 मधील सर्व अटी पूर्ण झालेल्या असल्याच पाहिजे. म्हणजेच काय तर 2 साक्षीदारांची सही आणि मृत्यूपत्र करणाऱ्याची सही असणे हे आवश्यक आहे. विशेष अधिकार मृत्यूपत्र हा एक प्रकार आहे. इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925च्या कलम 65 आणि 66 नुसार सैन्य दलातील सैनिक तसंच हवाई दलातील कर्मचारी किंवा समुद्रावरील खलाशी यांना विशेष परिस्थितीत काही सवलती दिल्या जातात. ते सामान्य नियमांपेक्षा वेगळ्या पद्धतीने मृत्यूपत्र करू शकतात. यालाच प्रिव्हिलेज विल असं म्हटलं जात असतं. नंतरचं आहे सशर्त मृत्यूपत्र म्हणजेच कंडिशनल विल. काही विशिष्ट घटना घडल्यास लागू होणारे मृत्यूपत्र, जसे की समजा माझा अपघातात मृत्यू झाल्यास माझी मालमत्ता माझ्या मुलाला मिळावी, अशा प्रकारची अट घालून मृत्यूपत्र केले जाऊ शकते. ह्या मृत्यूपत्रामध्ये हे ते वेगळ्या पद्धतीचं मृत्यूपत्र आहे म्हणजेच कंडिशनल विल. नंतर आहे संयुक्त मृत्यूपत्र. 2 व्यक्ती विशेषतः
पती आणि पत्नी एकत्रितपणे एकच मृत्यूपत्र तयार करतात. दोघांच्या इच्छेनुसार मालमत्तेचे वाटप नमूद केलेले असते त्यात. म्हणजे ही वेगळ्या प्रकारचं मृत्यूपत्र आहे. तसंच परस्पर मृत्यूपत्र म्हणजेच काय, म्युच्युअल विल. दोन व्यक्ती एकमेकांच्या फायद्यासाठी स्वतंत्र मृत्यूपत्र करतात. पती पत्नींमध्ये हा प्रकार अनेकदा आढळत असतो. मृत्यूपत्र करताना ह्या चुका तुम्ही करू नका, आणि ही लोक बरेच चुका करत असतात. वारसांची नावे, संपूर्ण माहिती न देणे, तसंच मालमत्तेचे संपूर्ण तपशील न लिहिणे, तसंच साक्षीदारांची सही न घेणे आणि दबावाखाली मृत्यूपत्र करणे, ह्या सर्व गोष्टी बऱ्याच वेळेला होतात आणि चुकतात. मग तुमचं मृत्यूपत्र हे चुकीचं ठरू शकतं. तसंच मृत्यूपत्र कधीही बदलता येते का, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. तर होय, तुम्हाला मृत्यूपत्र हे करणारी व्यक्ती जिवंत असताना कधीही आपले मृत्यूपत्र हे बदलू शकते किंवा रद्द देखील करू शकते. नंतर प्रत्येक व्यक्तीने आपल्या या मालमत्तेच्या कायदेशीरदृष्ट्या शक्यतो वैध मृत्यूपत्र हेच करावं, आणि हे कायदेशीरदृष्ट्या पुरावा म्हणून देखील त्याचा वापर तुम्हाला करता येऊ शकतो. या पद्धतीने तुम्हाला मी मृत्यूपत्राचे प्रकार सांगितलेले आहे. आपल्याला ही कायदेशीर माहिती कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये मेसेज करून सांगा, आणि माझ्या चॅनलला फॉलो करा, आणि तुमच्या जवळच्या लोकांना शेअर नक्की करा, तसंच लाईक देखील करा. धन्यवाद.